बापाचं तर मित्रांनो, पनवेलमधला पहिली देवी जागमाता मंदिर, कावदेवी पाडा पनवेल. तर आता ही आरती चालू आहे. आरती बघू आपण आणि मग नंतर देवीचं दर्शन घेऊ. कर्णाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी, जय देवी जय देवी म्हणता सुवर्गी तारीख संजीवनी, जय देवी. तर मित्रांनो, आता कावदेवी मंदिरात आपण गेलो, तिथं दर्शन घेतला आणि तिथून आरती भेटली. तर आरतीला थांबायला लागला. तिथून आरती बघितली असेल तुम्ही. तो पहिला दर्शन घेतला. आता दुसरं दर्शन आलं आपण दुर्गामातेच्या दर्शनाला. तर चला दुर्गामातेचं दर्शन करू आणि मग पुढचं अजून एक दर्शन करू. तर मित्रांनो, तुम्ही आता दुर्गामातेचा दर्शन घेतलाच असेल. तर चला आता अजून एक दर्शन घेऊ आणि मग आपण बघू कुठे जायचं ते, नाहीतर मग घरी जाऊ. तर मित्रांनो, आता आलो आहे शीतला देवीच्या मंदिरात. तो विकास स्कूलच्या समोर आहे. तो माहीत असेल तुम्हाला किंवा नसेल नाही तर बघून घ्या. शीतला देवीच्या मंदिरात साईडला तुम्हाला स्वयंभू गणपती बाप्पाचं मंदिर पण बघायला भेटेल. तर मित्रांनो, आता शीतला देवीचं पण दर्शन करून निघालो आपण. तर हे मंदिर कोणाला कोणाला माहीत होतं नक्की कमेंट करून सांगा. आणि हे मंदिर हे विकास कोच्या येताना रोडला तुम्हाला तिथे हे पण दिलं आहे, पाटी पण लावलेले आहे. तुम्ही इथे येऊ शकता दर्शनासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला इथे रस्त्यामध्ये जरीमरी मातेचं मंदिर पण भेटेल विकास कुलकडे येताना. तर चला तिथं दर्शन घेऊ आणि मग निघू पुढे जायला. The next day. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, रात्रीचे 9:30 वाजल्यात आणि 9:30 वाजता हा ब्लॉग सुरू करतोय. अचानक प्लॅन झालाय गरबा खेळायला जायचा. तर आमची ताई वगैरे आले आणि घरातील सर्व निघालोय आम्ही गरबा खेळायला जायला. खांदा कॉलनीमध्ये चालू आहेत गरबा खेळायला जायला. आता खांदा कॉलनीमध्ये बघू कोणता चांगला गरबा आहे आणि जिथं चांगला खेळायला भेटेल. आणि आता किती वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत असतं. तर 10 वाजेपर्यंत असेल तर अर्धा तास आपल्याला गरबा खेळायला भेटेल. असेल 10:30 पर्यंत तर 1 तास आपल्याला गरबा खेळायला भेटेल. तुम्ही आज गरबा बघणार आहोत आणि गरबा एन्जॉय करणार आहोत. तर चला मग भेटू आपण डायरेक्ट खांदा कॉलनीमध्ये गरबा खेळायला. आज गरबा एन्जॉय करा, चला.
खांदा कॉलनीमध्ये डान्स करायला. डान्स खूप छान झाला, मजा आली, कमी वेळ भेटला डान्साला. तर डान्स तुम्ही बघितला असेल, डान्स कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटतो तुम्हाला.